नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 18 एप्रिल 2026. आज सकाळची उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणातून कोणत्या योजनेचं किती पाणी चालू आहे, उजनी धरणाची टक्केवारीमध्ये किती घट झालेली आहे आणि गेल्या वर्षी याच दिवशी उजनी धरणाची काय स्थिती होती, त्याचबरोबर नदीला पाणी सोडण्याची प्रोसिजर कधीपासून चालू होईल याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी बघितली तर 78.72 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 15.6 TMC एवढा आहे. टक्केवारी ही 28.11% उजनी धरण आलेलं आहे. गेल्या वर्षी याच दिवशी उजनी धरण मायनसमध्ये गेलं होतं. म्हणजेच गेल्या वर्षी या दिवशी उजनीमध्ये 63.62 TMC एकूण पाणीसाठा होता. त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा हा मायनसमध्ये गेल्यामुळे -0.3 TMC मायनसमध्ये गेलं होतं आणि टक्केवारीमध्ये बघितलं 0.06% मायनसमध्ये उजनी धरण गेल्या वर्षी याच दिवशी गेलं होतं. म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी 28% साठा जास्त आहे. म्हणजे जवळपास 15 TMC पाणी जास्त आहे. परंतु नदीतून पाणी सोडण्याबाबत जो दिरंगाई झालेली आहे त्याबद्दल काल पालकमंत्र्यांनी एक मीटिंग घेतली होती आणि 2 दिवसामध्ये विविध परवानग्या घेऊन पाणी सोडण्याची प्रोसिजर करण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे. परंतु प्रश्न हा आहे की इतके दिवस पाणी का लांबलं, का थांबवलं? तर नदीकाठच्या शेतकऱ्यामध्ये एक चर्चा आहे की वाळू ठेकेदार जे आहेत त्यांनी संबंधित राजकीय प्रशासकीय दबाव वाढवून नदीतून पाणी सोडू नये यासाठी आपलं वजन वापरून नदीतून पाणी सोडण्यास दिरंगाई केल्याचा चर्चा नदीकाठच्या लोकांमध्ये वारंवार होताना दिसते. कारण नदीकाठचा वाळू उपसा जे ठेकेदार आहेत ज्यांनी लिलाव घेतला आहे, आराळी असेल किंवा कुठल्या भीमा नदीच्या तीरावर जे बंधाऱ्याच्या आसपास जे वाळू उपसा चालू आहे त्यामध्ये जर पाणी सोडलं तर वाळू उपसा बंद पडेल या कारणाने संबंधित ठेकेदारांनी एक लॉबी करून पाणी लवकर सोडू नये अशी एक दबाव तंत्र वापरून पाणी न सोडल्याबाबतची चर्चा शेतकऱ्यामध्ये जास्त होती. बऱ्याच शेतकऱ्यांनी तसं सांगितलेलं आहे. कारण वाळूचा लिलाव आहे तो दिवसभरामध्ये करायचा असतो, सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत. परंतु रात्रभर वाळू उपसा सातत्याने चालू आहे. शासन प्रशासन झोपीचं सोंग घेऊन किंवा आर्थिक देवाणघेवाणीच्या माध्यमातून गप्प बसल्याचं दिसून येत होतं. त्यामुळंच उजनीतून भीमा नदीला पाणी सोडण्याची प्रक्रिया थांबवली. परंतु जिल्ह्यातील शेतकऱ्याचा असंतोष वाढत असताना त्याचा प्रभाव ज्या त्या लोकप्रतिनिधीवर होत असल्यामुळं त्यांनी परवा दिवशी एक मीटिंग लावली होती. त्या मीटिंगमध्ये पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं की येत्या 2 दिवसामध्ये उजनीतून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया चालू होईल, पाणी सोडलं जाईल आणि टेल टू हेडपर्यंत पाणी पोचवलं जाईल असं आश्वासन दिलेलं आहे. मग हे आश्वासन कितपत पाळलं जातं आहे, शेतकऱ्याचा दबाव कामी येतो आहे की ठेकेदाराचा दबाव कामी येतो आहे, येणारा काळ ठरवेल. तर सध्याला उजनीतून सिनामाडा उपसा सिंचनमधून 270 क्युसेकचा विसर्ग चालू आहे, दहेगाव उपसा सिंचनमधून 80 क्युसेकचा विसर्ग चालू आहे आणि बोगद्यातून 860 क्युसेकचा आणि कालव्यातून 2860 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. सध्याला बाष्पीभवनाचा वेगही वरचेवर वाढताना दिसतोय. उष्णता भयंकर वाढलेली आहे. त्यामुळे आता सध्याला 7.20 मिलीमीटर एवढं बाष्पीभवन होताना दिसतंय. म्हणजेच महिनाभरामध्ये जर असंच वातावरण राहिलं 3 ते 4 TMC म्हणजे 5 TMC पर्यंत पाणी बाष्पीभवनाने जाणार आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.